नमस्कार. पब्लिक पुराणमध्ये आपलं स्वागत. जगभरात काय काय घडतंय, पण आपला विषय महाराष्ट्रापुरता आहे आणि महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे. राजकीय दृष्टीनं महाराष्ट्राकडे पाहिलं तर गेली 6 दशकं शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वतःचा प्रभाव टाकून आहेत. या ना त्या स्वरूपात ते कुठेतरी आहेतच. 2.5 जिल्ह्यांच्या पलीकडे त्यांचं राजकारण गेलं नाही. ममता बॅनर्जींसारखे, मुलायमसिंग यादवांसारखे, लालू प्रसाद यादवांसारखे ते एक हाती राज्यात सत्ता आणू शकले नाहीत, हेही वास्तव आहे. पण तरी देखील महाराष्ट्र म्हणजे शरद पवार असा एक सूर राजकीय दृष्ट्या बऱ्याच अंशी या राज्यानंही स्वीकारलाय आणि देशपातळीवर पण पवारांचं प्रचंड प्रशंसात्मक कौतुक आणि उल्लेखही होत गेले आहेत. मुद्दा आता असा आहे की या पवारांची राजकीय कारकीर्द राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू राहणार की ती आता कुठेतरी त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे थांबणार. राज्यसभा निवडणुका समोर आहेत. 5 मार्चला 7 जागांसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. सध्या पवारसाहेब उपचार घेत आहेत. संसर्ग झाला होता आणि त्या संसर्गातून बाहेर पडायला म्हणून अत्यंत सुरक्षित अशा ठिकाणी रुग्णालयात राहणं योग्य आहे असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं. या वयातली पवारांची काम करण्याची पद्धत, त्यांची शैली, त्यांची कमिटमेंट ही शब्दांच्या पलीकडची आहे, वाखाणण्याजोगी आहे, नतमस्तक करणारी आहे. पण आता राज्यसभा निवडणुकीत त्यांना सदस्यत्वासाठी अर्ज दाखल करायचा असेल तर ते चालत जाऊन फॉर्म भरतायत का याकडे अख्ख्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. यावेळीची निवडणूक तेवढी सोपी नाही. कारण महाविकास आघाडीत पवारसाहेब राहणार का ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या महायुतीकडे जाणार असं एक प्रश्नाचं मोहोळ उठलंय. हे मोहोळ ते नेहमीप्रमाणे काहीतरी बोलतात आणि मग त्याचे अर्थ लावण्यामध्ये सगळे राजकीय पंडित गुंतात अशा प्रकारचं नाही. त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनीच त्यांना विलिनीकरणाची आस लागली आहे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी शरद पवारांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकी करायची आहे असं पसरवलंय. हे कोणी काही बातमीत छापलेलं नाही. हे काहीतरी सजेस्टिव्ह असं विधान आलेलं नाही. तर अजितदादा पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बडे बडे नेते आम्हाला त्यांच्या पक्षात जायचंय अशी भाषा बोलायला लागली आहेत. आता विलिनीकरण करायचंय, दोघांनी एक व्हायचंय, तर सत्तेकडे जायचंय का सत्तेकडनं बाहेर पडायचंय याबद्दल फार काही कोणी बोललेलं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून दूर राहणारा पक्ष नाही. सत्तेत जाणं हे त्या पक्षाचं एक डीएनएचं कॅरेक्टर आहे. सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्मावर प्रश्न निर्माण करून कालांतराने शरद पवारच त्या पक्षात गेले असं खुद्द अजितदादा पवारही बाहेर पडल्यानंतर बोलले होते. कारण काय होतं, तिथे जायचं तर कुठेतरी कायम त्यांची पावलं सत्तेकडे वळत असतात, हा इतिहास आहे. मग जर विलिनीकरण करायचं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना उमेदवारी दिल्यानंतर ते मवी अशी प्रामाणिक राहतील का अचानक ते महायुतीत जाऊन मिळतील, हा एक मोठाच प्रश्न आहे. पवार साहेबांसारख्या एका अत्यंत प्रगल्भ नेत्याला हा प्रश्न थेट कुणीही विचारणं शक्य नाही. त्यांना जाऊन समजा फॉर्म देताना अट घातली की पण तुम्ही इथेच राहायचं, तुम्ही एनडीएत जायचं नाही, तर अशा प्रकारची बोलचाल करू शकणारे फार कमी नेते महाविकास आघाडीत आहेत. काँग्रेससमोर खूप मोठा प्रश्न आहे सध्या. याचं कारण अगदीच वेगळं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत. हे विरोधी पक्ष नेतेपद नव्या समीकरणांमध्ये कायम ठेवायचं असेल तर निवडून आलेल्यांमध्ये किमान 2 सदस्य राज्यसभेवर काँग्रेसकडून निवडून गेलेच पाहिजेत अशी सध्याची स्थिती आहे. तेलंगणामधल्या आमदारांची संख्या लक्षात घेता काँग्रेसचा एक
खासदार राज्यसभेत पोहोचणार हे नक्की आहे. अजून एक जो खासदार हवाय तो बाहेरच्या राज्यातनं, जिथे सत्ता नाही अशा राज्यातनं समोर यावा लागेल आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या जागेबाबत काँग्रेस आग्रही आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर निवडून येण्यासाठी 37 मतं राज्यसभेत सदस्यत्वासाठी मिळवावी लागणार आहेत. ही आमदारांनी राज्यसभेत पाठवायच्या वर्गवारी अंतर्गत येणारी निवडणूक आहे. मतांचा कोटा पूर्ण करायचा असेल तर किमान इतकी मतं आवश्यक असतील असं जे कोष्टक आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित आली तर त्यांचा केवळ एक आणि एक उमेदवार निवडून येऊ शकतोय. आता हा उमेदवार खरंच शरद पवार असणार का काँग्रेस त्यांना उमेदवारी न देता खरगे यांची जागा कायम राहावी? कुठेतरी मनावर एक मळब नसावं की पवारसाहेब नेमकं काय करणार आहेत म्हणून स्वतःचा उमेदवार देणार का? या 2 शक्यता आहेत. आणि तिसरी शक्यता, शिवसेना उबाठा यातल्या कोणत्याही पक्षाला आपल्यात न घेता स्वतःच एक वेगळा उमेदवार देण्याचा आग्रह धरणार आणि तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या सांगणार. महाविकास आघाडीतल्या या 3 शक्यता आहेत. पवार साहेबांनी स्वतःहून अर्ज दाखल करण्याची तयारी दाखवली तर ते रुग्णालयातून आवेदनपत्र सादर करण्यासाठी केव्हा जातील? 5 तारखेला गेले तरी चालणार आहे, पण ते नक्की जातील का याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर पवार साहेब कशा पद्धतीने पुढचं राजकारण करतात याकडे अनेकांचं लक्ष आहे. अजितदादा पवार यांच्या गटाचे 40 आमदार आहेत, त्यामुळे 37चा कोटा पूर्ण करणं अजितदादा पवार यांच्या पक्षाला अजिबात अशक्य नाही. तिथे पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याची घोषणा जाहीर संमेलनात केली गेली आहे. म्हणजे मग पार्थ पवार जर तिथे पोहोचणार आहेत तर कुठेतरी महायुती किमान पवार यांच्या नेतृत्वातल्या दुसऱ्या पवार यांच्या नेतृत्वातल्या पक्षाकडून यांना उमेदवारी मिळणं सध्या तरी शक्य दिसत नाही. पण जर महाविकास आघाडीनी त्यांच्या दुहेरी भूमिकेवर आक्षेप घेत वेगळी भूमिका घेतली तर पवार साहेबांना अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पाठिंबा देत पार्थ यांना बाजूला ठेवणार का? ही एक अतिशय दूरची शक्यता देखील चर्चेला आलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे 4 सदस्य निवडून जाऊ शकतात राज्यसभेवर. ते सदस्य कोण असतील यात त्यांच्यातही बरीच पडद्यामागे काहीतरी कारणं सुरू आहेत. कोणाला नेमायचं याची कोष्टकं तयार केली जात आहेत. पण त्याकडे फार लक्ष न देता एका जागेच्या महाभारतावर लोकांचं अगदी बारीक लक्ष आहे. पवारसाहेब खरंच या वयात प्रकृतीच्या आव्हानांना मागे टाकून राज्यसभेत जाणार का? ते राज्यसभेत गेले आणि ते महाविकास आघाडीत म्हणजे केंद्रीय स्तरावर ज्याला युपीए म्हणतात तिथे राहिले तर एक मोठा नेता भारतीय जनता पक्षाला विरोध करणारा आपल्याकडे आहे असं त्या आघाडीला वाटत राहील. त्यासाठी आता सोनिया गांधी स्वतः त्यांना संपर्क करणार का? राहुल गांधी त्यांच्याशी बोलणार का? हे 2 मुद्दे आहेत. त्यांची मुलगी असलेली सुप्रिया सुळे ज्या खासदार आहेत बारामतीच्या, त्यांनी 2-3 दिवसांपूर्वी साहेबांनी अर्ज भरावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. विलिनीकरणाबाबत त्या वेळोवेळी काही बोलत असल्या तरी त्यांनी मवियाकडनं अर्ज भरायची तयारी दाखवली असल्याचं सूतोवाच त्यांनी केलेलं आहे. पण खरंच असं होणार आहे का? पवारसाहेब अर्ज भरणार आहेत का? भरू शकणार आहेत का? आणि काँग्रेस आणि शिवसेना उबाठाला त्यांना दिलेली उमेदवारी मान्य होणार आहे का? काँग्रेसच्या एका अत्यंत बड्या नेत्यांनी खासगीत बोलताना सांगितलं की पवार साहेबांना आम्ही म्हणू शकत नाही की प्रॉमिसरी नोट लिहून द्या की मी एनडीएकडे जाणार नाही. त्यामुळे दिल्लीतल्याच कोणत्या तरी मोठ्या नेत्यांनी त्यांच्याशी बोलावं आणि त्यातून मार्ग काढावा, त्यांना उमेदवारी द्यावी का याचा निर्णय घ्यावा असा एक सोयीचा निर्णय राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी घेतलाय आणि बॉल केंद्राच्या कोर्टात टाकून दिलेला आहे. तिथेही काँग्रेसला खात्री आहे का पवारांबद्दल? कारण पवार बोलतात एक आणि करतात एक अशी वदंता खूप मोठ्या प्रमाणात कायम चर्चेत असते. काँग्रेसला जर स्वतःचा उमेदवार पुढे करायचा असेल आणि जागा जर जिंकायची असेल तर मल्लिकार्जुन खरगे यांचं विरोधी पक्ष नेतेपदाचं स्थान कायम होईल. जसा या दोघांसमोर प्रश्न आहे तसा शिवसेना उबाठासमोरही प्रश्न आहे.
प्रियंका चतुर्वेदी या आदित्य ठाकरे यांच्या अतिशय जवळच्या नेत्या मानल्या जातात. त्यांना उमेदवारी द्यावी असं आदित्य ठाकरे यांना वाटत होतं असं म्हणतात. मात्र संजय राऊत यांनी स्वतःहून शरद पवारांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे आदित्य ठाकरे आणि त्यांचे मावस भाऊ असलेले हुशार लोकप्रिय आमदार वरुण सरदेसाई काहीसे नाराज झाले आहेत. त्यांनी नाराजीला वाट पण करून दिलेली आहे आणि सरळ सरळ विधान केलेलं आहे की पवारसाहेब मोठे नेते असले तरी 56 आमदार असतानाही आम्ही दुसऱ्या एका पक्षाला पाठिंबा दिला होता, तशीच आता वेळ आहे आणि शिवसेनेला मवियानी ही संधी देणं आवश्यक आहे. मुंबईत शिवसेनेला जे काय यश मिळालंय ते यश सत्तेत येण्या इतकं नव्हतं, पण सेना संपलेली नाही हे दाखवण्या इतकं किंबहुना त्याहून थोडंसं जास्तच होतं. त्यामुळे शिवसेनेला आता पुढची रणनीती आखायची आहे, गणितं करायची आहेत. त्यासाठी राज्यसभा सोडायचीच जर झाली तर ते काहीतरी शब्द वसूल करण्याच्या तयारीत आहे. हा शब्द अर्थातच काँग्रेसनी द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. काँग्रेसनी इथे कुठेतरी शिवसेना उभाठाला उमेदवारी दिली तर मग विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेमणुकीचा मार्ग मोकळा होईल आणि 28 साली जी निवडणूक येणार आहे, संजय राऊत जेव्हा राज्यसभेत पुन्हा एकदा जाऊ इच्छितील तेव्हा निवडून जाणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असल्यामुळे 42 मतं निवडून यायला आवश्यक लागणार आहे. ही 42 मतं मिळायची असतील तर संजय राऊत यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी उत्तम संबंध ठेवावेच लागतील आणि काँग्रेसशीही उत्तम संबंध राखतात, ते पाठिंबा देत आहेत हे दाखवावं लागेल. विरोधकांचं बळच इतकं कमी झालेलं आहे की येणारी प्रत्येक निवडणूक त्यांच्यासाठी कसोटीचा काळ आहे. आता पवारसाहेब आयुष्याच्या या सांध्य पर्वामध्ये अर्ज भरतात का? भरतात तर त्यांना युपीए पाठिंबा देते का? किंवा न मागता वेळोवेळी भारतीय जनता पक्षाला दिलेल्या पाठिंब्याचं पर्यवसान आता एका वेगळ्या कारकिर्दीत होतं का हे बघायची प्रचंड उत्सुकता राजकारणातल्या सगळ्या लोकांना पडलेली आहे. पवारसाहेब नेमके काय निर्णय घेतात? काँग्रेस त्यांच्या या भूमिकेला मान्यता देते का? आणि शिवसेना उभाठा गट यातून काय मिळवते याकडे फार नजरा लागलेल्या आहेत. आता पवार कुटुंबातही काहीशी अस्वस्थता आहे. अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूचा जो काय भूमिका आणि जो काय तपास करावा असं सातत्याने रोहित पवार म्हणतायत, त्याला कदाचित त्यांच्याकडे सहानुभूती जाऊ नये म्हणून आता जय पवार यांनी देखील तपासावर आणि मुख्यत्वे त्या व्हीएसआर कंपनीवर काही आक्षेप घेतले आहेत. दोघांचाही तो अधिकार आहे, सत्य काय ते समोर आलंच पाहिजे. पण कुठेतरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेमुळे पवार कुटुंबामध्ये अस्वस्थता आहे का असाही एक प्रश्न चर्चेला आलाय. आदिती तटकरे यांनी सरळ सांगितलंय की ज्यावेळेला रक्ताचे नातेवाईक दादांबरोबर नव्हते त्यावेळेला आम्ही होतो. त्यामुळे वारसा हा वैचारिक आहे, मैत्रीचा आहे, मैत्रीतनं मिळणाऱ्या लाभांचा आहे की अर्थातच काही एकत्र कुटुंब व्यवस्थेचा आहे हे पुढच्या काळात कळणार आहे. आता या क्षणी मोलाचा प्रश्न फक्त एवढाच आहे, पवारसाहेब अर्ज दाखल करतात का? आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 60 वर्ष संसदीय कामगिरी बजावणारे हे एक ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा राज्यसभेत जातात का? आता उपमुख्यमंत्री झालेल्या त्यांच्या सुनेनं जी बाहेरची आहे असं पवारांनी एकदा म्हटलं होतं, त्या सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या आजवरच्या संसदीय कारकिर्दीला ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. एक्सवर त्यांनी तशी पोस्ट केली होती. पुन्हा एकदा त्यांना शरद पवारांना अभिनंदन करून शुभेच्छा देण्याची वेळ येणार आहे का? ते कोणत्या पक्षाच्या मार्फत, कोणत्या बाजूच्या मार्फत या आखाड्यात उतरणार आहेत? किंवा मवियातल्या सुंदीचा फायदा घेत भारतीय जनता पक्ष थेट 7वा उमेदवारच दाखल करणार आहे की काय? म्हणजे जागा 7 आणि उमेदवार असतील 7 पेक्षा जास्त, याकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. पवारसाहेब ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतायत, आराम करतायत, त्यांचा संसर्ग कमी होवो, ते पुन्हा एकदा सार्वजनिक आयुष्यात सक्रिय होवोत असं प्रत्येकाला वाटतंय. ते राज्यसभेच्या मार्फत सक्रिय होतील का आता आशीर्वादाच्या भूमिकेत जातील? हा प्रश्न सध्या लाख मोलाचा झालेला आहे. त्याचं उत्तर येणाऱ्या 72 तासात मिळेल.
आम्ही इंस्टाग्रामवर आहोत, फेसबुकवर आहोत, ट्विटरवर आहोत. आपल्या प्रतिक्रिया आणि आपल्याला काय वाटतंय नक्की कळवा. आज पब्लिक पुराण इथेच थांबवतो. नमस्कार.